VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे तुमचं सहर्ष स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार. मुझे अपनी शरण ले लो नाथ हो. या गाण्याबद्दल तुम्ही सांगताय. आजचा हा 3रा एपिसोड आहे आणि या गाण्याची शेवटची 2 कडवी काय आहेत ते ऐकण्याची आम्हाला खूपच उत्सुकता आहे. हो. तर आम्हाला सांगा. नक्की. चौथं कडवं आहे, हा दिखता है जो जगत सब माया, हा भासमान ब्रह्मांड ये सारा, देख न पाऊं आँखों से पर अभिव्यक्ति है खेल तुम्हारा, हो अनुभूति से समझना है सब, पढ़नी है अंतर की किताब, वा मुझे अपनी शरण ले लो नाथ. दिखता है जो जगत सब माया, दिखता है जो जगत सब माया, भासमान ब्रह्मांड सारा, भासमान ब्रह्मांड ये सारा, देख न पाऊं आँखों से पर, देख न पाऊं आँखों से पर, अभिव्यक्ति है खेल तुम्हारा, अभिव्यक्ति है खेल तुम्हारा, अनुभूति से समझना है सब, अनुभूति से समझना है सब, पढ़नी है अंतर की किताब, अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ. पहिल्या 3 कडव्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकच धागा असलेलं ज्ञान आपल्याला सांगितलं. चौथ्या कडव्यापर्यंत येता येता आपल्याला असं दिसतं की माया म्हणजे काय याचं वर्णन इथे आपल्याला या कडव्यात नाथांनी केलेलं दिसतं. हा दिखता है जो जगत सब माया, हा भासमान ब्रह्मांड ये सारा. ही कॉन्सेप्ट केवढी उलथापालथ करणारी आहे. कारण जे जे डोळ्याला दिसतं, दिसणे ही प्रक्रिया फक्त डोळ्यांचीच नाहीये. तर आपण म्हणतो ना, ऐकून बघ, खाऊन बघ, स्पर्श करून बघ किंवा वास घेऊन बघ, ह्याच्यात बघण्याची क्रिया म्हणजे महसूस करणे असं हिंदीमध्ये आपण म्हणतो त्याला. किती छान. हे लक्षात नव्हतं आलं दादा. तर 5ही तत्व ही बघण्याची क्रिया करतच असतात. हा म्हणजे जाणीव होणं त्या गोष्टीची. तर ज्या ज्या गोष्टींनी आपण जाणीव करून घेत असतो पंचतत्वांच्या माध्यमातनं, ते सगळं जगत बदलणार असल्यामुळे माया या सदरात मोडतं. जे आज आहे तसं ते उद्या राहत नाही. आज आणि उद्या या शब्दामध्येच बदल आहे. हो खरंच. हो ना. तर आज मध्ये जी गोष्ट उद्या असताना परिवर्तनशील आहे ती माया म्हणजे परिवर्तनशील या अर्थाने तिचं रूप आहे. हा सगळं मायेचंच साम्राज्य असल्यामुळे हे जे ब्रह्मांड आहे ते पण मायेचं शक्ती रूप आहे. हा तर ब्रह्मांड सुद्धा भासमानच आहे. नाथ म्हणतात की ब्रह्मांड म्हणजे ब्रह्म मध्ये बृह धातू आहे. हा तर बृह म्हणजे पसरणे. हा तर प्रत्येक गोष्ट ही प्रसरण पावतीये, ती एकमेकांपासून लांब जाते म्हणजेच प्रसरण पावते. हो की नाही. तर हे युनिव्हर्स आहे म्हणजे ही ब्रह्मांड आहेत ती एकमेकांपासून प्रसरण पाहून लांब जातात आणि ती अजून पसरतायत. एक ब्रह्मांड एवढं प्रचंड आहे, अनंत आहे, अशी अनंत ब्रह्मांड आहेत ती एकमेकांपासून दूर जात आहेत आणि तरी ती स्पेस काही कमी होत नाही. म्हणजे ती जी वेकंट स्पेस ज्याला आपण म्हणतो ती अनंत आहे. तर हे मोजण्याच्या पलीकडचं असं जे ब्रह्मांड आहे ते पण भासमानच आहे, ते रियालिटीमध्ये नाहीच आहे.
ब्रह्मांडांच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे मी आहे, ह्याची जाणीव आपल्याला करून घेणं म्हणजे आत्मज्ञान मिळवणं आहे. तर ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या कधीतरी नष्ट होणार आहेत, याची जाणीव जर मनामध्ये असेल तर त्या गोष्टींचा लोभ, त्या गोष्टींबद्दलचा मोह, त्या मिळाल्या तर त्याच्याबद्दल येणारा माज आणि त्या जर नाही मिळाल्या तर त्याच्याबद्दल होणारा क्रोध, आणि दुसऱ्या कोणाला मिळाला तर त्याच्याबद्दल येणारी ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, या 6 शत्रू म्हणजे रिपू म्हणतो आपण त्याला, षड रिपू म्हणजे 6 शत्रूच्या कचाट्यात आपल्याला सापडायचं नसेल तर ही माया आहे. आणि हे सगळं भासमान आहे, परिवर्तनशील आहे, आणि जे परिवर्तनशील आहे ते कधीही आपल्याला पकडून ठेवता येणार नाही कायमचं. याची सतत जाणीव मनामध्ये ठेवली तर स्थितप्रज्ञता येईल वैराग्यामुळे. तर वैराग्य ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला इथे या गाण्यामध्ये पण दिसते, जिथे शब्द वैराग्य वापरलेला नाहीये, पण वैराग्य ही मनाची स्थिती आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींबद्दल मोह नाहीये. तिथे ती गोष्ट वापरणं गरजेचं असेल तर ती नम्रपणाने वापरली, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवला, आणि त्याचं काम संपल्यानंतर तेवढ्याच ग्रॅटिट्यूडनी तिच्यापासून आपण अलिप्त किंवा विभक्त झालो. आणि ती आपल्या स्वार्थासाठी न वापरता गरजेपुरती वापरणं हा फार महत्वाचा भाग आहे तिथे. याच्यातनं मन वैराग्य भाव जागृत करतं, आणि वैराग्य भावामुळे तुमच्या मनात षड्रिपूंच्या माध्यमातून सुख, दुःख आणि इतर भावभावनांचा जो कल्लोळ निर्माण होत असतो तो होत नाही. त्यामुळे मन स्थितप्रज्ञ होतं, डिटॅच होतं, डिटॅच होतं. स्थितप्रज्ञ मन असेल तर ते नीट विचार करू शकतं आणि नीट आचरण करू शकतो माणूस, आणि त्यामुळे योग्य दिशेने आपला संपूर्ण प्रवास घडतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की जे काही दिसतंय जगामध्ये ते सगळं माया आहे, म्हणजे परिवर्तनशील आहे, आणि भासमान आहे, म्हणजे आता आपल्या हाताशी लागलंय असं म्हणेपर्यंत ते नाहीश झालेलं, निसटून गेलेलं आहे. देख न पाऊं आँखों से पर अभिव्यक्ती है खेल तुम्हारा. हा इतका सुंदर मुद्दा नाथांनी त्या 2 ओळीमध्ये मांडलेला आहे की आपल्याला परमेश्वर, देव, भगवान या शक्ती स्वरूप आहेत हे माहिती आहे. तर शक्ती आपल्याला दिसत नाही, त्याचं दर्शन होत नाही, मग ते आहेत की नाही आपल्याला कळत नाही. पण जर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं जे अभिव्यक्त होणारं आहे, म्हणजे आता मी बोलतोय, तुम्ही रिॲक्ट करताय, यासाठी जी एनर्जी लागते ते म्हणजे त्याचं अभिव्यक्त होणं आहे. परमशक्तीचं अभिव्यक्ती कुठल्या माध्यमातून होते तर आपल्या ऍक्शन मधनं होते, आपल्या बोलण्यातनं होते. आजूबाजूला जे जे काही घडतंय त्याच्यामध्ये जी ऊर्जा वापरली जाते ती ऊर्जा म्हणजे त्याची अभिव्यक्ती आहे. तर बल्ब लागला, आपण बटन दाबलं आणि बल्ब मधनं प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला, पडला, तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, पण इलेक्ट्रिसिटीतनं अभिव्यक्त झालेला प्रकाश आहे बल्ब मधनं. भौतिक बल्ब आहे आणि त्याच्यातनं सूक्ष्म असलेला प्रकाश जो आहे ती त्याची अभिव्यक्ती आहे. तर परमेश्वर कुठे आहे तर प्रत्येक गोष्टीतनं तो व्यक्त होतोय, आणि तो अतिशय प्युअरेस्ट फॉर्म मधनं व्यक्त होतोय. ह्याची जाणीव आत्मज्ञानी व्यक्तीला होते. म्हणून त्याला जळी स्थळी काष्टी कणाकणामध्ये परमेश्वर दिसतो. म्हणजे एखाद्या छोट्या बेडकाच्या डराव या मधनं पण परमेश्वर अभिव्यक्त होतोय, रातकिड्यांच्या किरकिरी मधनं पण तो अभिव्यक्त होतोय. पासून प्रत्येक गोष्टीमध्ये जिथून हालचाल आहे, जिथून आवाज किंवा ध्वनी व्यक्त होतोय, ऍक्शन व्यक्त होतीये, इमोशन व्यक्त होतंय, त्याच्यातनं परमतत्व व्यक्त होते. ते व्यक्त झाल्यामुळे त्याचं दर्शन त्या व्यक्त होण्यातनं होतंय ह्याची जाणीव ज्ञानी माणसाला होते. अज्ञानी माणूस काय म्हणतो की मला शंकर म्हणजे कसा की त्याला 3रा नेत्र आहे, तो निळा आहे, त्याच्या घसापाशी पण निळसर काळपणपणा आहे, नीलकंठ आहे, हातात त्रिशूळ आहे, नाक गळ्यात आहे, वगैरे वगैरे, अंगाला भस्म लागलंय. हे त्याचं प्रातिनिधिक किंवा सिम्बॉलिक प्रतिनिधित्व आहे. शिवाचं जे वर्णन आहे ते चित्रकारांनी किंवा शिल्पकारांनी शिल्पात किंवा चित्रामध्ये मांडण्याचा भौतिक प्रयत्न केलेला आहे. म्हणून तो तसा नाहीये. तो व्यक्त कसा होतो, तो
अव्यक्तातनं व्यक्त होतोय. आपल्याला माहिती आहे की परम तत्व जे आहे ते इतकं सूक्ष्माती सूक्ष्म आहे की ते त्याची कोणाशी तुलना करू शकत नाही. त्याला रंग, रस, रूप, वास काही नाही, स्पर्श काही नाही. निरवयव आहे, म्हणजे काहीच त्याला अवयव नाहीत असं आहे. निर्गुण आहे, म्हणजे कसले गुण नाही. कारण गुण आले की त्याला रंग, रूप सगळंच आलं. पाच तत्वाचे गुण आले त्याला, आणि गुण आले म्हणजे अवगुण पण आले. तो अव्यक्तच असल्यामुळे त्याला गुण आणि अवगुण दोन्ही नाहीत असं आपण एकीकडे म्हणतो. मग जे जे काही या जगतामध्ये व्यक्त होतंय ते त्याची अभिव्यक्ती आहे, याची जाणीव सतत ठेवायची. म्हणजे ऑटोमॅटिकली आपण त्याचं प्रत्येक क्षणी दर्शन घेतोच आहोत. अनुभूती से समजना है सब, पढ़नी है अंतर की किताब. किती सुंदर सूक्ष्म ज्ञान त्यांनी याच्यात दिले, फारच सुंदर लिहिलं आहे की नाही. जे काही अनुभवायचं ते अनुभूतीतनं अनुभवायचं. ते विद्वज्जड शब्दांमधनं अनुभव किंवा त्याची अनुभूती घेऊ शकणार नाही आपण. कितीही पुस्तकं वाचली तरी परमेश्वर समजणारच नाही. तो कसा अभिव्यक्त होतोय ते समजणारच नाही. तुम्हाला सूक्ष्म नजर असेल तर तुम्हाला सूक्ष्मत्व कळू शकेल. हो की नाही. आणि हे किती छान आहे, अंदर की किताब. म्हणजे बाहेरची पुस्तकं वाचून पांडित्य असून काही त्याचा फायदा नाही. कारण की ज्ञान ही शक्ती आहे. शक्ती म्हणजे ऊर्जा आहे. ऊर्जा ही अग्नीचं स्वरूप आहे, आणि अग्नी शरीरामध्ये जळतोय त्याला पुरमुष्यती इति असं म्हटलंय. या शरीराच्या पुरामध्ये जो उष्णता निर्माण करणारी ऊर्जा आहे, उष्णमय ऊर्जा अशी जी आहे ती म्हणजेच तो पुरुष असं म्हटलेलं आहे, पुरुष आणि प्रकृतीतला. तर ज्ञान हे त्या ऊर्जेतनच येतं. तर ती ऊर्जा आतमध्येच आहे. सगळी लायब्ररी आपण जे म्हणतो, सगळं ज्ञान जे आहे ते आतमध्येच आहे, बाहेर नाहीये. आतलं ज्ञान आपण लिखाणामध्ये पुस्तकांवरती लिहिलं, छापलं, ते आपण वाचतोय आणि आपल्याला वाटतं हे सगळं बाहेरचं ज्ञान आहे. नाही, ते सगळं आतून आलेलं ज्ञान आपण बाहेर व्यक्त केलेलं आहे. अनुभूतीनी समजून घ्यायचं असेल तर डोळे मिटून पाचही खिडक्या आपल्या ज्या शरीराच्या आहेत, नाक, कान, तोंड, डोळे आणि त्वचा, या ज्या 5 खिडक्या बाहेर उघडतात सारख्या भौतिक जगामध्ये, आणि भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी, त्या उपभोगण्यासाठी या 5 खिडक्यातनं मन बाहेर पळत असतं. तर ते पळू न देता या खिडक्या बंद करून मनाला आतमध्ये बंद केलं तर आतली संपूर्ण लायब्ररी ज्ञानाची उघडलेली आहे ती वाचायला सुरुवात करेल मन, आणि त्याच्यातनं त्याला दिव्यानुभूती येईल. आणि ती दिव्यानुभूती म्हणजे तो स्वतःच आहे, हेच आत्मज्ञान त्याला होईल. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः, हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते सांगितलं की जीव आणि ब्रह्म वेगळे नसून जीव हाच ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य आहे, म्हणजे ते एकसंध आहे. जगन मिथ्या, मिथ्यामध्ये मिथ म्हणजे जुळून आलेलं आहे. हे जगत सगळं जुळून आलेल्या गोष्टींनी तयार झालेलं आहे, म्हणून ते एकमेकांपासून विभक्त होणार आहे. म्हणून ते मिथ्या म्हणजे खोटं नाही, जुळून आलेलं आहे ते विभक्त होणार आहे. ब्रह्म जुळून आलेलं नाही, ते आहेच आणि एक संधच आहे, त्यामुळे ते कधी विभक्त होणार नाही. तर जीवाला ह्याची जाणीव होणे हीच आत्मज्ञानाची महत्वाची पायरी आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी त्या सगळ्याचं सोल्युशन दिलेलं आहे की शांती कशी मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे. अननेसेसरी इच्छा निर्माण नाही केल्या तर तुमच्या सगळ्या कशा जरूरत ज्या आहेत त्या पूर्ण होतात. आणि निरपेक्ष राहिला तर आसक्तीवरती मात कशी होईल असं त्या कडव्यामध्ये सुंदर सांगितलेलं आहे. तर जी लोगे सद्भाव में जब तुम पाओगे तब शांति निरंतर, चाहत की गर छोड़ दे चाहत, पूरी करे वो तेरी जरूरत, हर क्षण हो निरपेक्ष भाव तो, आसक्ती पे होगी मात. तर आपलं जे जीवन जगतोय ते सद्भाव या व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सीनी आपण जगलो, म्हणजे सतत मनामध्ये सद्भाव, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं उत्थान व्हावं, हे मनात ठेवून आपण विचार करून वागलो, बोललो तर मनामध्ये शांतता निर्माण होईल. ईर्ष्या किंवा षड्रिपूंचा तिथे संबंध राहणार नाही. चाहत की गर छोड दे चाहत, म्हणजे इच्छा, वॉन्ट, मनामध्ये सतत इच्छा तयार होत असते, हे पाहायला पाहिजे, हे पाहिजे, ते जर सोडून दिलं तर तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या सहजपणाने पूर्ण होतील. काय सुंदर लिहिलंय हो. चाहत की गर छोड दे चाहत, एवढी मास्टरी आहे सगळ्या शब्दांवरती. कमाल कमाल. पुरी करे वो तेरी जरूरत, तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या ते ऑटोमॅटिक पूर्ण करेल. हर क्षण हो निरपेक्ष भाव होतो, प्रत्येक क्षणी जर तुम्ही कुठल्याही अननेसेसरी अपेक्षा न ठेवता कृती केलीत तर आसक्ती जी तुमच्या मनात निर्माण झालेली असते त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवाल. आणि तो मिळवला की सगळ्याचा कंट्रोल तुमच्या हातात येतो.
खूपच छान होतं. शेवटचं कडवं मला काय आवडलं की नुसत्याच सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं असं नाही, तर त्याच्यावरचा उपाय पण सांगितलाय. हो. कसं राहायला पाहिजे, आचरण कसं पाहिजे. श्रोते हो, तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.